नमस्कार, मी डॉक्टर कोमल पाटेकर. मी माधव नेत्रालयामध्ये कॉर्निया कॅटरॅक्ट आणि रिफ्रॅक्टिव्ह सर्जरी या पोस्टवर कार्यरत आहे. तर आज आपण किरॅटोकोनस ह्या डोळ्यांच्या आजाराबद्दल जाणून घेऊया. तर नॉर्मली आपला जो कॉर्निया असतो म्हणजे जो पुढचा पडदा हा स्फेरिकल शेपचा असतो, बट काही कारणामुळे तो कोनिकल होऊ शकतो. तर त्याच डिझीजला किरॅटोकोनस असे म्हणतात. तर हा डिझीज कोणाला होऊ शकतो? जे लहान मुलं असतात, जे वारंवार आपले डोळे खाजवत असतात, त्यांना होऊ शकतो, किंवा ते जेनेटिकही असू शकतं, फॅमिलीमध्ये मुलांना दिसू शकतं. तर याचं डायग्नोसिस कसं होणार? जे मुलं असतात ते अशी हिस्ट्री देऊ शकतात की त्यांचा वारंवार चष्म्याचा नंबर बदलत आहे. तर अशा पेशंटचा आपण रिफ्रॅक्टिव्ह पॉवर काढायचा, आणि जर त्यांचा सिलेंडर नंबर जास्त असेल तर आपण एक टोपोग्राफी नावाची टेस्ट करू शकतो. याच्यामध्ये आपल्याला काय दिसतं की कॉर्नियाचा शेप कसा आहे. जर शेप बदलला असेल आणि सिलेंडर पॉवर पण जास्त झाला असेल, आणि प्लस त्याच्यात आपण बुबुळाची थिकनेस पण बघायची, ती पण कमी झाली असेल, तर या 3 फॅक्टर्सने आपल्याला समजतं की किरॅटोकोनस हा आजार आहे. तर आपण याला मॅनेज कसं करू शकतो? किरॅटोकोनस हे जे आहे ते वारंवार प्रोग्रेस होत राहतं, तर त्या डिझीजला हॉल्ट करणं खूप आवश्यक आहे. तर त्याला आपण C3R म्हणजे कॉर्नियल कोलॅजन क्रॉस लिंकिंग याने करू शकतो. तर ही सुविधा इथे अवेलेबल आहे.